आपल्या सोबत सध्या दीपक केसरकर जी जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरनं, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। केसरकर साहेब, हा सगळा प्रकार ज्या व्यक्तीने केला, रोहित आर्य नावाच्या, त्यानं एका कुठल्या तरी कामाचे, सरकारी कामाचे पैसे मिळाले नाहीत, कंत्राटाचे पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यानं हा सगळा प्रकार केला अशी आता माहिती समोर येते। आणि त्यांनी तुमच्याच बंगल्यासमोर आंदोलन देखील केलं होतं, उपोषण देखील केलं होतं अशी देखील माहिती मिळते। काय तथ्य नेमकं यामागे, आपल्याकडे काय माहिती आहे या संदर्भातली? आहे की स्वच्छता मॉनिटर नावाच्या एका कार्यक्रमामध्ये ते काम करत होते। आणि डिपार्टमेंटचं म्हणणं असं आहे की त्यांनी एक साईट ओपन करून त्याच्यावरून पैसे गोळा केले। तर या संदर्भातला खुलासा त्यांनी डिपार्टमेंटला दिला पाहिजे। मला सर्वांबद्दल सहानुभूती असते, खरं तर मी व्यक्तिगत सुद्धा चेकने त्यांना काही सहानुभूतीपोटी मदत केलेली आहे। परंतु ही पद्धत होऊ शकत नाही। कोणाला तरी ओलीस धरणं किंवा उपोषण करून सरकारी पैसे मिळत नसतात। सरकारी पैशाला त्याचे डॉक्युमेंटेशन कंप्लीट करायला लागतं, त्यांनी जे काम केले ते। आणि त्या पद्धतीने त्यांना ऍडव्हान्स सुद्धा पेमेंट झालेला असावं असं मला वाटतं। परंतु आता काय माझ्याकडे कुठलेही डॉक्युमेंट नाही, त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर बोलू कॉमेंट करू शकणार नाही। परंतु हट्टाने मला एवढेच पैसे मिळाले पाहिजे असं होत नाही। सरकारी नियमानुसार जे पैसे देय असतात सरकार नेहमीच ते देत असतं, त्याच्यामुळे त्यांनी रितसर मार्गाने त्यांची जी काय बाजू आहे ती डिपार्टमेंटकडे मांडावी। पण केसरकर साहेब, आपण ज्या वेळेला शिक्षण मंत्री होता त्यावेळेला या व्यक्तीने आपल्याला काही संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता का? त्यांना त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता का? मी आपल्याला सांगितलं ना, त्यांनी ज्या वेळेला मी त्यांना व्यक्तिगत चेकने पैसे दिले, एखाद्या माणसाने डिमांड केला म्हणून, म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं। दुसरं म्हणजे डायरेक्टली मुलांकडून पैसे गोळा करायला नको होते, ती चूक त्यांच्याकडून झालेली आहे। शेवटी डिपार्टमेंट हे ह्या बाबतीत अतिशय स्ट्रिक्ट असतं, कारण शेवटी सरकारचं नाव वापरलं जातं। त्याच्यामुळे त्यांचा जो काही खुलासा आहे तो त्यांनी डिपार्टमेंटकडे केला पाहिजे। आणि त्यांना काही जर अजून देणं वगैरे म्हणजे त्यांचं काही बिल वगैरे असेल तर सरकारची बिल कधीच पडत नसतात। केसरकर साहेब, त्यांनी जर कदाचित विभागाकडे पाठपुरावा केला असता तर कदाचित प्रश्न सुटले असते का? म्हणजे आपण ज्या पद्धतीने सांगताय की आपण व्यक्तिगतरित्या सुद्धा त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला होता, पण ही पद्धत चुकीचीच आहे, जसं आपण म्हणालात, अत्यंत चुकीची आहे। दोन्ही पद्धती चुकीच्या आहेत। एक म्हणजे उपोषण सुद्धा नाहक उपोषण करणं आणि मुलांना ओलीस धरणं हे तर अत्यंत चुकीचं आहे। खरं। त्याच्यामुळे त्यांनी रितसर आणि समजा एखाद्याचे पैसे येणं असेल तर तो कोर्टामध्ये जाऊन सुद्धा वसूल करू शकतो ना। जेन्युइन पैसे असले तर ते मिळणार, त्याच्यामध्ये कोणच ते नाकारणार नाही। नाकारण्याचं कुठलं कारणही नाही। नाही केसरकर साहेब, काही अनियमितता आढळल्या होत्या का यामध्ये? अनियमितता म्हणजे त्यांनी जे पैसे मुलांकडून वसूल केले त्याचे प्रूफ मला डिपार्टमेंटने त्या काळात दाखवलेले होते। मग त्याच्यावरती एक्सप्लेनेशन त्यांच्याकडून मागवलेलं होतं। आणि मला वाटतं की त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी व्यवस्थित दिलं असतं तर त्यांना सुद्धा ते सोयीचं झालं असतं। तर मग अजून सुद्धा त्यांनी डिपार्टमेंटकडे अप्रोच झालं पाहिजे असं मला वाटतं। बरं, ठीक आहे केसरकर साहेब। बोला। नाही, जेन्युइन असेल तर ते मिळतातच, सरकारचे पैसे कधीच बुडत नसतात। परंतु मला एवढेच पैसे पाहिजे असं हट्ट कोणीतरी केलं तर ते चुकीचं असतं। सरकारच्या नियमानुसारच सरकार पैसे देत असतं असं मला वाटतं। खरंय। केसरकर साहेब, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत आपलं मत व्यक्त केलं, प्रतिक्रिया दिलीत आणि जो काही एक खुलासा होता या संदर्भातला, जे काही स्पष्टीकरण होतं ते आपल्या बाजूने आपण दिलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।